नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। वॉशिंग्टन ते इराण नंतर पुढचा टार्गेट कोण? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ। मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारताचा इंग्लंडवर विजय, टीम इंडिया फायनलमध्ये। मुंबईत भारतीय फलंदाजाचा धडाका, इंग्लंड समोर मोठा धावसंख्या। मुंबईत विमानतळ परिसरात नमाजला परवानगी नाही, हायकोर्टचा निर्णय। मुंबईत काँग्रेस सपा गैरहजर, माजी महापौर श्रद्धा जाधव पराभूत। मुंबईत भाजप कार्यकारिणी 8 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीसांची नियुक्ती। मुंबई ठाणे रायगडमध्ये उष्णतेची लाट, मुंबईत 38.9 सेल्सिअस तापमान। मुंबईत 20 खासगी शाळांच्या अल्पसंख्याक दर्जावर स्थगिती। मुंबईत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची 47 लाखाची फसवणूक। मुंबईत आरटीईच्या 1 किमी नियमावरून हायकोर्टची राज्याला नोटीस। नाशिक मुंबईमध्ये केळी द्राक्ष निर्यातीत मोठा फटका। मुंबई नवी दिल्लीत राज्यसभा निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड वेजापूर मार्गावर भीषण अपघात। महाबळेश्वरमध्ये वेल मासाच्या उलटीची तस्करी उघड। पुण्यात अल्पसंख्याक शाळांबाबत चौकशीचे आदेश। महाराष्ट्रात एमपीएससी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलली। सोलापूरच्या मोडणीमध्ये शिवाजी महाराज पुतळ्याजवळ प्रकरणाने खळबळ। नवी दिल्लीत अमेरिका इराण तणावानंतर राहुल गांधी यांची टीका। महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे 2400 कोटी जाहीर। सोलापुरात बांधकाम कामगार नोंदणीत मोठा घोटाळा। अमरावतीत केळकोळ वादातून 5 ठिकाणी हल्ले, 7 जखमी। मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाच्या हप्त्याकडे लक्ष। कोल्हापुरात विजेचा धक्का बसून 2 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रात वाहतूक दराचा संप तात्पुरता स्थगित। भारतात टीटीआय सुद्धा द्विवेदीच्या कामगिरीचे किरण मजुमदार शॉ यांनी केले कौतुक। सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर।